गंगेत तीच पापं धुतली जातात जी नकळतपणे होत असतात. ठरवून केलेल्या कारस्थानांना कुठे क्षमा मिळत नाही. जेव्हा आपण एखाद्याचा अपमान करतो त्यावेळी आपण आपला सन्मान गमावतो. लोक काय म्हणतील? पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील, तिसऱ्या दिवशी विसरून जातील. म्हणून लोकांचा विचार करू नका. मैत्री, हुशार माणसासोबत केलेली मैत्री वाया जात नाही. कारण त्याच्या प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी नवीन शिकण्यास मिळत असते. जे मिळालं नाही त्याची यादी करता करता जे मिळालं आहे त्याचा उपभोग घेणं राहून जातं. विश्वास ठेवा. एकटेपणा हा मतलबी आणि स्वार्थी लोकांपेक्षा लाखपटीने चांगला आहे. अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका, म्हणजे सारं काही शक्य होईल. पुस्तक ज्ञानी बनवतात, तर अनुभव जगणं शिकवतो. कर्म म्हणजे शिक्षा किंवा सूड नव्हे, तर केवळ नैसर्गिक कृतींचा परिणाम आहे. अपमानात माणसाला पुनर्जन्म देण्याची ताकद असते. नेटवर्क नसलेल्या ठिकाणीच मनाला सुखाची रेंज मिळते. हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपला की दुःखही आपले संपते. चांगला माणूस होता हे ऐकायला सुद्धा मरण यावं लागतं. कोणतेही सद्विचार किंवा कल्पना तुमच्या हृदयात उगम पावली तर तिचा पाठपुरावा केल्याशिवाय राहू नका. मैत्री रक्ताच्या नात्यापेक्षा एक अतूट नाते असते, ते म्हणजे मैत्रीचे. ईश्वर आपल्या अंतःकरणात वास करतो, त्यामुळे आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा. धैर्य आणि विनयशीलता हे असे गुण आहेत ज्याची ढोंगी लोकांना नक्कल करता येत नाही. सर्वस्व पणाला लागलं तरी चालेल, पण झालेल्या अपमानाला माफी नसावी. तुमचे अपयश एक वेळ स्वीकारले जाऊ शकते, मात्र तुम्ही प्रयत्नच केला नसेल तर ते अमान्य आहे. मृत्यूनंतर माणूस चांगला होता असं म्हणण्याची एक प्रथा आहे. जिवंतपणी माणूस ओळखता येत नाही, हीच तर खरी व्यथा आहे. आयुष्य एखाद्या खेळासारखं असतं. खेळणं बनायचं की खेळाडू हे आपल्या हातात असतं. दुसऱ्याला सावली देण्यासाठी झाडाला स्वतः उन्हात उभं राहावं लागतं. सत्याचा मार्ग अवघड असतो, परंतु तोच आत्म्याला खरी शांती देतो. जीवनात सुख शांती हवी असल्यास निर्णय इतरांकडे बघून नाही, तर परिस्थिती आणि कार्यक्षमता पाहून घ्या. अंदाज म्हणजे आपल्या मनाची कल्पना आणि अनुभव म्हणजे आपल्या जीवनाची शिकवण आहे. पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखं दुसरा आनंदच नाही आहे. शारीरिक सौंदर्य कालांतराने नष्ट होते, पण आत्मिक सौंदर्य कधीच नष्ट होत नाही. मैत्री लोक स्वप्न पाहतात, आम्ही सत्य पाहतो. फरक एवढाच आहे की लोक जगतात, मित्र पाहतात. जगामध्ये मित्र पाहतात, पण आम्ही मित्रामध्ये जग बघतो. बेसावधपणा हा मोठ्या अपयशाला कारणीभूत ठरतो. एखाद्या दिवशी स्मशानात बसून बघा, यशाची आणि संपत्तीची नशा कायमची उतरेल. लोक फक्त गरजेपुरती आठवण काढतात, म्हणून नाराज व्हायचं नसतं. संकटे नसली तर गाभाऱ्यातल्या दगडाला देव कोणी म्हटलं असतं. मैत्री असावी कृष्ण सुदामासारखी, निस्सीम निस्वार्थ निष्पाप, मित्राच्या आनंदात आनंद आणि दुःखात दुःख मानणारी. सगळं नशिबावर सोडत जाऊ नका, काही गोष्टी मेहनतीनेही मिळवायला शिका. अपमानाचा बदला भांडण करून नव्हे तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी बनून घेतला जातो. विचारांची दिशा बदला, दशा आपोआप बदलेल. तुम्ही खचून जाणाऱ्यातले नाही, त्यामुळे आहे त्याला सामोरे जा आणि यशस्वी व्हा. ज्या गोष्टी तुम्हाला इजा पोहोचवतात त्यास तुम्हाला खंबीर बनवायला शिकवतात. आज आत्ता ताबडतोब कार्य पूर्ण करणे हीच मानसिकता तुम्हाला यशस्वी बनवते. भविष्य त्यांचेच उज्ज्वल आहे ज्यांना त्यांच्या स्वप्नांच्या सौंदर्यावर पूर्ण विश्वास आहे. शेवटपर्यंत लढायचं आणि विजयाचा तोरा मिरवायचा
आयुष्याच्या प्रत्येक मैदानावर नवीन इतिहास घडवायचा. जी व्यक्ती लवकर जबाबदारी घ्यायला शिकते, ती व्यक्ती कितीही संकटे आली तरी माघार घेत नसते. आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास, स्वप्नांचा मार्ग, प्रेरणेचा सुवास. संकटे येतील पण प्रयत्नांनीच यशाच्या दिशा उमटवतील. मला एवढंच नाही तर आणखी लढायचंय. हळूहळू करून यशाचं शिखर गाठायचंय. वेळ खूप मौल्यवान आहे. म्हणून इतरांची काळजी सोडा आणि उंच झेप घ्या. स्वप्न पाहणे सोडू नका. विश्वास ठेवणे सोडू नका. हार कधीही मानू नका आणि शिकत राहणे कधीच सोडू नका. आपण आपले भविष्य बदलू शकत नाही, परंतु आपल्या सवयी बदलू शकतो. आणि नक्कीच आपल्या सवयी आपले भविष्य हे देखील बदलू शकतात. दररोज स्वतःमध्ये छोट्या छोट्या सुधारणा करत राहिल्यास मोठे यश मिळते. माझं भविष्य माझ्या वर्तमानापेक्षा चांगलं असेल, कारण ते बदलण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे. हा विचार सदैव मनात ठेवा. माणसाला अलार्म नाही तर जबाबदाऱ्या जाग करतात. आपल्याला आपल्या आयुष्यात काहीतरी बदलण्याची गरज आहे. यासाठीचा इशारा म्हणजे जीवनात येणाऱ्या समस्या. आपली तुलना इतरांसोबत करू नका. तुम्ही जसे आहात तसे श्रेष्ठ आहात. जीवनात सन्मान त्यालाच मिळतो जो दुसऱ्यांना सन्मान देतो. कोणत्याही गोष्टीला एक विशिष्ट काळ आहे. तेवढा काळ गेला की ती गोष्ट टिकत नाही. आपले ध्येय गाठण्यासाठी कटिबद्ध झालेल्या मनस्वी लोकांना सुख दुःखाची पर्वा नसते. गाय व इतर प्राण्यांच्या दुधाचे दही होते, पण क्षीरसागराचे मात्र अजूनपर्यंत कधीच दही झाले नाही. महान कधीच भ्रष्ट होत नाहीत. विचार, वचन, कृती यामध्ये अहिंसा पाळावी. जे सत्य नाही त्याला घाबरू नका. स्वतःवर विश्वास असेल तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. लोक आयुष्यात येतात आणि जातात, पण जे योग्य असतात ते कायम राहतात आणि ते मित्र असतात आणि परिवार असतात. आपल्या विचारांनी आपण जग घडवत असतो. मग कसे विचार करायचे हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. राष्ट्रातील प्रत्येक घर ही शाळा आहे आणि घरातील माता पिता हे शिक्षक आहेत. राजा आपली जबाबदारी सोडून देऊ शकत नाही. त्याने प्राप्त परिस्थितीमधली त्याची कर्तव्ये पार पाडणे आवश्यक आहे. मनस्वी लोकांच्या फुलांच्या गुच्छाप्रमाणे टोकाच्या वृत्ती असतात. सगळे त्यांना डोक्यावर घेतात आणि ते अज्ञात राहतात. मला झालेल्या वेदना कोणालाही होऊ नयेत आणि मला मिळालेला आनंद सर्वांना मिळो. ज्याच्या हृदयात खरी माणुसकी असते त्याचा विचार नेहमीच असा असतो. जय श्री कृष्ण. यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानकारक आयुष्य हे अधिक महत्त्वाचे असते. गौतम बुद्ध म्हणाले. विद्वान लोकांनी ओळख सुरुवातीला मंद गतीची होते. मधल्या अवस्थेत ती एकमेकांच्या खुशाली विचारण्यापुरती राहते आणि अखेरीस ती घनिष्ठ मैत्री होते. आपल्यातील लहान मुलाला नेहमी जिवंत ठेवा, कारण ते मूल फायदा तोटा न बघता त्याला काय आवडते तेच बघते. जगात शाश्वत असे काहीच नाही. यश हे गंतव्यस्थान नाही, तर अथक प्रयत्नांचा प्रवास आहे. सज्जन आणि दुर्जन यांच्यामधील मैत्री सुरुवातीला जवळची असते, ती हळूहळू कमी होत जाते आणि एकमेकांना ओळखून झाल्यावर ती पुन्हा वाढत जाते. तुमच्या मनावर राज्य करायला शिका, नाहीतर तुमच्यावर राज्य करेल ते मन. कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे. जे दुसऱ्यासाठी झटतात त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो. आसक्ती हे दुःखाचे मूळ आहे. खोटे बोलणाऱ्याला सत्याने जिंकता येते. अपयशाची लक्षणे ओळखणे आणि येणाऱ्या अपयशातून धडा शिकणे हे खूप महत्त्वाचे आहे.
मूठभर हिरवा चारा दाखवून जसा बोकडाच्या त्याच्या मागे नेतात, त्याप्रमाणे आपला आषाढभूतपणा आपल्याला आमिषे दाखवून ओढवून नेतो. जरी कमळे असलेले पाण्याचे साठे सगळीकडे असले तरी हंस पक्षाचे मन मानस सरोवराशिवाय अन्यत्र कुठेही रमत नाही.